नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाची काही ठळक घडामोडी बातमी. उल्हासनगरतून महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या वतीने नर्सिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन. 1 फेब्रुवारी महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या सहकार्याने आणि तक्षशिला विद्यालय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय उल्हासनगर येथे नव्याने उभारलेल्या नर्सिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ही प्रयोगशाळा सौजन्य सुनंदा अनिल गाडगे आणि कुटुंब यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली. त्या MSc BEd MSW असून माजी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री मयूरेश अनिल गाडगे BTech IIT पटना, MBA IIM कलकत्ता आणि प्रियंका मयूरेश गाडगे BTech मेकॅनिकल उद्योग अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या नर्सिंग प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना आरोग्य व नर्सिंग क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालय प्रशासन आणि महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. अध्यक्ष पदांत डॉक्टर N अनंत महातेर, उपाध्यक्ष DB इंगळे, महासचिव राजेश वानखडे, कोषाध्यक्ष VT वानखडे, सहसचिव RC रायबोले, संघटक SS ससाने, सुबोध गोंडाने, उद्घाटक मान्य आयुष मयूरेश अनिल गाडगे व आयुष्यमती प्रियंका मयूरेश गाडगे, मुख्याध्यापिका श्रीमती विद्या मुकुंद भारसागळे, अस्मिता भालेराव, भारती देवरे, माध्यमिक विभागाचे ग्रंथपाल अखरिकत सावखंडे, शिक्षक शिक्षक कर्मचारी, माजी शिक्षक सूत्रसंचालन माधवी किरकिरे, प्रणिती वानखडे यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवात झालेली आहे. लाभलेले प्रमुख अतिथी परिचय द्यावा आणि त्या परिचयाचं रूपांतर एवढ्या मोठ्या आणि त्यांचा परिचय देत आहे. मयूरेश गाडगे हे आपल्या प्रशालेच्या दिवंगत माजी मुख्याध्यापिका सुनंदा अनिल गाडगे यांचे चिरंजीव आहेत. स्कूल अंबरनाथ येथून पूर्ण केली असून त्यांच्या बॅचमध्ये द्वितीय क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी या परीक्षेत संस्कृतमध्ये संपूर्ण अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत. काउंटिंग तक्षशिला विद्यालय हॅज प्लेड अ पार्ट. तर एवढ्या सगळ्या वर्षांपासून या प्रत्येक भागातल्या शिक्षणाबद्दल शाळेने त्याच्या माध्यमिक शिक्षणापर्यंत कितीतरी मुलांना या शाळेने सहारा दिला होता इथपर्यंत येण्याचा. तर आता याच्या पुढे एक स्वप्न बघितलं, जसं भंतीजी म्हटले त्याच्याप्रमाणे आपण पुढे शिक्षणाचा फायदा उचलण्याचा कसं की तो लोकांच्या एम्प्लॉयमेंटसाठी पण कामात यावा. शिक्षण फक्त शिक्षणाच्या पर्पजसाठी नाही, बट सगळ्यांना एक साधन द्यावं जगण्यात, त्यासाठी आहे. तर त्याच्यानंतर त्या पुढे असा विचार करण्यात आला तेव्हा हा आयडिया आला होता की हा नर्सिंग लॅबोरेटरी उघडली पाहिजे. आपण पुढे सगळ्यांना एक पर्याय आणि सगळ्यांना एक फॅसिलिटी दिली पाहिजे की त्यांनी हा कोर्स करून पुढे आपलं एक करिअर बनवावं, पुढे मार्गदर्शन घ्यावा. तर जसे बंदीजी म्हटले तसं माझं पण आहे की जास्त मुलांनी या शिक्षणाचा आणि या संस्थेचा आणि या फॅसिलिटीचा फायदा करून घेणं अशी माझी अपेक्षा आहे. आमच्या इतिहासामध्ये एक फार मोठा स्वप्न होता. आमच्या संस्थेच्या तक्षशिला विद्यालयाच्या अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना हे करण्याचा आणि विद्यामध्ये खास करून नर्सिंग हे विद्या मुलांपर्यंत सर्वपर्यंत ते यावा आणि यासाठी तक्षशिला विद्यालयातील आणि आमचे महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे कार्यकर्ते मॅनेजमेंट यांनी मनात घेतले आणि ते तसं विद्यालयात प्राध्यापकापासून सर्वांनी ते आम्हाला उत्स्फूर्तता दिलेले आहे. ते खरं म्हणजे आरोग्य परमलाभ हे आरोग्य परमलाभ आहे. हे म्हणजे या या ज्ञानामध्ये म्हणून घे कोणी पुढे येईल विद्यार्थी निश्चितच ते खाली राहणार नाही. म्हणून या विचाराने हे प्रकल्प संस्थेने आपल्या तक्षशिला विद्यालयाने जे सुरू केलेले आहे मी अभिनंदन करतो आणि याचे जास्तीत जास्त विद्यार्थी फायदा घेतील मी अशी अपेक्षा करतो. महामहिम इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे तक्षशिला विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या अंतर्गत नर्सिंग लॅबोरेटरीचं आज उद्घाटन झालेलं आहे. बऱ्याच वर्षापासून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मानस होता की इथे आपण नर्सिंग लॅबोरेटरी ओपन करूया आणि आजी विद्यार्थ्यांना आणि इथल्या तळागाळातल्या विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभं राहून रोजगार कसा मिळवावा यासाठी त्या प्रयत्नवत होत्या, पण ते आमच्याकडे ओपन झालं नव्हतं आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचा विचार करून संस्थेने इथे नर्सिंग लॅबोरेटरीचं उद्घाटन आज केलेलं आहे. आणि त्या अंतर्गत आम्ही कपिंगचा कोर्स दिलेला आहे फ्री
आयुर्वेदाचा कोर्स दिलेला आहे आणि डायटिशियनचाही कोर्स दिलेला आहे, जेणेकरून या तळागाळातल्या महिलांना स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी, सुदृढता राखून स्वतःच्या कुटुंबाला आपण उभारी देऊन कसं जगवावं हाही एक मानस आहे. आणि आमच्या कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा पण हा एक मानस होता आणि त्यांचाही हेतू होता की आपल्या कॉलेजमध्ये नर्सिंग लॅबोरेटरीचं उद्घाटन व्हावं. इथे जर कॉलेज ओपन झालं तर आजूबाजूच्या एरियातल्या विद्यार्थ्यांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन 1-1 लाख 1.5 लाख फीस न भरता आमच्या इथे माफक दरात फीस देऊन आम्ही इथे त्यांना ऍडमिशन दिलेलं आहे. आतापर्यंत 60 विद्यार्थिनींचं ऍडमिशन केलेलं आहे आणि यानंतरही विद्यार्थिनींचा ओघ सुरू झालेला आहे आणि असाच ओघ सुरू राहील. आम्ही जेवढ्या बॅचेस होणार आहेत 30-30 विद्यार्थिनींच्या बॅचेस करत आहोत, तेवढ्या बॅचेस आम्ही सुरू करत आहोत. आणि विशेष म्हणजे या लॅबोरेटरीला आमच्या शाळेच्या माजी शिक्षिका सौ सुनंदा गाडगे मॅडम यांचा मुलगा मयुरेश गाडगे हा IIT IIM आहे, हा विद्याविभूषित आहे आणि त्यांनी याला योगदान दिलेलं आहे आर्थिकतेचं. आणि म्हणून हा एक फार छानसा प्रयत्न आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने इथे सुरू केलेला आहे आणि हा प्रयत्नाचा ओघ असाच पुढेही चालू राहील. त्याबद्दल मी मयुरेशचे आभार मानते आणि